लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात औरंगजेब उतरलाय की काय अशी स्थिती आहे। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर औरंगजेब धार्जिणा असल्याचा आरोप केलाय। विकासाचा मुद्दा बाजूला राहिला। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये औरंगजेबाच्या मुद्द्यावर आता राजकारण जुंपल्याचं चित्र आहे। लोकसभा निवडणुकीत औरंगजेब रणांगणात। राजकीय स्वार्थासाठी औरंगजेबाला काढलं कबरी बाहेर। औरंगजेबावरून सत्ताधारी आणि विरोधकांत आरोपांच्या फैरी। इंडी अगाड़ी वोट बैंक की राजनीति में इतना गिर गया है कि शिवाजी महाराज की धरती पर ये औरंगजेब को मानने वालों से जाकर के मिल गए हैं। लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी आता औरंगजेबाचा मुद्दा हाती घेतला। प्रचाराच्या निमित्तानं औरंगजेबच जागा झालाय की काय अशी स्थिती आता पाहायला मिळू लागली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर औरंगजेब धार्जिणेपणाचा आरोप केला होता। आता त्यात नितेश राणे यांनी देखील औरंगजेबावरून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला। मोदी, अमित शाह आणि शिवरायांच्या मावळ्यांनी महायुतीचं सरकार स्थापन करून महाराष्ट्र वाचवल्याचा दावा नितेश राणे यांनी केला। तसं झालं नसतं तर उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचं स्मारक बांधलं असतं असा टोला नितेश राणे यांनी ठाकरेंना लगावला। आदरणीय मोदीजी आणि आदरणीय अमित शाह साहेब यांच्यामुळे आज महाराष्ट्र वाचला। हे दोघं अगर नसते तर ह्यांनी महाराष्ट्राला पाकिस्तानला विकण्याचं पण ठरवलं होतं ह्या महाविकास आघाडीच्या लोकांनी। एवढा पाकिस्तानचा हस्तक्षेप महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला कधी ना कधीतरी औरंगाबादच्या कबरच्या आजूबाजूला ना आता आम्हाला अजून 2 कबर तयार करून ठेवायला लागतील जे महाराष्ट्राला वाकड्या नजरेने बघणार आहे। भाजपनं केलेल्या टीकेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खास त्यांच्या स्टाईलनं समाचार घेतला। ही जी बालिश मुलं आहेत ज्या शिकवणीमध्ये शिकतात आणि ती शिकवणी घेऊन मग ती फडणवीसांची शिकवणी असेल किंवा मोदींची शिकवणी असेल तिथून ज्या नोट्स यांना येतात ना त्या नोट्स लिहिणाऱ्या लेखकांना कोणी प्रश्न विचारले पाहिजेत की जर तुम्ही खरेच शिवरायांचे मावळे असाल तर मग या राज्यामध्ये भगतसिंग कोश्यारी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत होते वारंवार किंवा भाजपचे अजून कोणी असतील हे लोक काय करत होते हा प्रश्न विचारला पाहिजे। पण तो प्रश्न नितेश आणि निलेशला विचारू नये। लहान पोरांना जास्त आपण मानसिक ताण देऊ नये। मतदानाचा दुसरा टप्पा संपलाय। महाराष्ट्रातल्या पुढच्या 3 टप्प्यातील निवडणूक संपेपर्यंत कबरी बाहेर आलेला औरंगजेब पुन्हा कबरबंद होणार नाही हे मात्र नक्की। रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।